आज आपण महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एका अशा नावावर चर्चा करणार आहोत जे अनेकांना माहीत असूनही त्यांच्या कार्याची खोली आणि व्यापकता पूर्णपणे समजलेली नाहीये. बरोबर. आपण जेव्हा अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीचा विचार करतो तेव्हा आपसुकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव समोर येतं. पण त्यांच्याही आधी एका व्यक्तीने हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तो राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावर नेला. आणि त्यासाठी एक देशव्यापी संस्था उभी केली. ते नाव म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. अगदी. आणि म्हणूनच त्यांना भारतातील अस्पृश्यता निर्मूलन चळवळीचे अग्रदूत असं म्हटलं जातं. शिंदे यांचं कार्य म्हणजे म्हणजे केवळ समाजसेवा नव्हती. नाही. ती एक सुनियोजित बौद्धिक आणि राजकीय रणनीती होती. त्यांनी या प्रश्नाकडे केवळ दयेच्या भावनेतून पाहिलं नाही, तर त्याला मानवाधिकाराचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न बनवलं. बरोबर. म्हणूनच आजच्या या सविस्तर चर्चेत आपण त्यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून पाहणार आहोत. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर कोणते संस्कार झाले, त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सारखी अवाढव्य संस्था कशी उभी केली, त्यांचा राजकीय आणि सामाजिक चळवळीमधला सक्रिय सहभाग कसा होता, आणि या सगळ्याला त्यांच्या लेखणीने आणि विचारांनी कशी ताकद दिली. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. नक्कीच. तर कोणत्याही मोठ्या कार्याची मुळं ही व्यक्तीच्या बालपणात आणि जडणघडणीत सापडतात. महर्षी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकात जमखंडी येथे झाला. हो, पण मला वाटतं त्यांच्या जन्माच्या ठिकाणापेक्षा जास्त महत्वाचं होतं ते त्यांच्या घरातलं वातावरण. हो, त्यांचे वडील वारकरी पंथाचे होते आणि घरात जातीभेदाला अजिबात थारा नव्हता असं आपण वाचतो. याचा त्यांच्या विचारांवर किती खोल परिणाम झाला असेल. खूप जास्त. वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वच भेदाभेद भ्रम अमंगळ हे आहे की नाही. बरोबर. म्हणजे संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या घरात होता. त्यामुळे सामाजिक समानतेचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. ही त्यांच्या कार्याची वैचारिक पायाभरणी होती. पण खरी ठिणगी पडली ती जेव्हा ते शिक्षणासाठी बाहेरच्या जगात आले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून BA ची पदवी घेताना त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती मिळाली. आणि गायकवाडांसारख्या द्रष्ट्या राजाच्या नजरेत येणं हीच त्या काळात त्यांच्या गुणवत्तेची पावती होती. अगदी. आणि इथेच त्यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. ते कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले होते, पण त्यांनी तो मार्ग सोडून दिला. हो, वकील बनून यशस्वी कारकीर्द करण्याऐवजी धर्मप्रसारक बनणं हे त्या काळात एक मोठं धाडसाचं पाऊल होतं. त्यांच्या मनात नक्की काय विचार आला असेल की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला. हाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. त्यांना हे जाणवलं की कायद्याच्या चौकटीत राहून समाजातील मूळ व्याधी बरी करता येणार नाही, समाजाचं मन बदलण्याची गरज आहे. अच्छा. आणि त्यासाठी धर्म आणि नीतिमत्ता या पातळीवर काम करायला हवं. म्हणूनच 1898 मध्ये त्यांनी प्रार्थना समाजात प्रवेश केला. हा निर्णय केवळ भावनेच्या भरात घेतलेला नव्हता. नाही. प्रार्थना समाज हा तेव्हा विवेकनिष्ठ आणि सुधारणावादी विचारांचा एक मोठा मंच होता. आणि याच निर्णयामुळे त्यांना परदेशात जाऊन शिकण्याची संधी मिळाली. बरोबर. 1901 मध्ये ते इंग्लंडला गेले. तिथे ऑक्सफर्डच्या मँचेस्टर कॉलेजमध्ये त्यांनी तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केला. या शिक्षणाचा त्यांच्या कार्यावर काय परिणाम झाला? या शिक्षणाने त्यांना एक जागतिक दृष्टी दिली. त्यांनी जगातल्या वेगवेगळ्या धर्मांचा आणि विचारसरणींचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांना भारतातील अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे केवळ एक स्थानिक धार्मिक रूढी म्हणून पाहण्याऐवजी त्यांना हे कळलं की हा फक्त हिंदू धर्मांतर्गत प्रश्न नाही, तर तो संपूर्ण मानवतेचा प्रश्न आहे. ही विशाल दृष्टी त्यांच्या भारतात परतल्यानंतरच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येते. आणि भारतात परतल्यावर त्यांनी जे काम सुरू केलं ते खरोखरच पायाभूत होतं. इथेच त्यांच्या सर्वात मोठ्या योगदानाचा उल्लेख येतो डिप्रेस्ड क्लासेस मिशन. 18 ऑक्टोबर 1906 रोजी मुंबईत या संस्थेची स्थापना झाली. पण ही केवळ अजून एक सामाजिक संस्था होती का, की यामागे काहीतरी वेगळा विचार होता? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. डिप्रेस क्लासेस मिशन ही केवळ एक संस्था नव्हती, तर ती एक इकोसिस्टम ऑफ एम्पॉवरमेंट होती. म्हणजे सबलीकरणाची एक संपूर्ण व्यवस्था. हो. शिंदे यांची दूरदृष्टी इथेच दिसते. त्यांना हे कळलं होतं की केवळ शाळा उघडून किंवा आर्थिक मदत देऊन अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणार नाही. म्हणून त्यांनी 4 स्तंभांवर एकाच वेळी काम केलं: शिक्षण, नोकरी, सामाजिक सुधारणा आणि सर्वात महत्त्वाचा आत्मसन्मान. आणि या कामात त्यांना इतरांचा पाठिंबा कसा मिळाला? कारण एवढं मोठं काम एकट्याने करणं शक्य नाही.
या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर. जे स्वतः एक मोठे समाजसुधारक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. हो, त्यांच्या अध्यक्षतेमुळे संस्थेला एक प्रतिष्ठा मिळाली. शिंदे स्वतः संस्थेचे सेक्रेटरी म्हणजेच मुख्य कार्यवाह होते, जे जमिनीवरचं सगळं काम पाहत होते. आणि आर्थिक पाठबळ? त्यासाठी शेठ दामोदरदास सुखडवाला यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींनी सुरुवातीलाच 1000 रुपयांची मोठी देणगी दिली. यातून दिसतं की त्यांनी समाजातील प्रतिष्ठित आणि साधनसंपन्न लोकांनाही या कार्यात जोडून घेतलं होतं. आणि या मिशनचा विस्तार तर अविश्वसनीय वाटतो. म्हणजे मुंबईत सुरू झालेलं काम अवघ्या 6 वर्षात म्हणजे 1912 पर्यंत मिशनच्या 23 शाळा आणि 55 शिक्षक कार्यरत होते. आणि शाखा फक्त मुंबई पुण्यात नव्हत्या, तर थेट मंगळूरपर्यंत पोहोचल्या होत्या. हो, त्या काळात दळणवळणाची साधनं मर्यादित असताना एवढ्या वेगाने विस्तार करणं कसं शक्य झालं? त्यांच्याकडे कोणती संघटनात्मक शक्ती होती? याचं उत्तर त्यांच्या कार्यपद्धतीत दडलेलं आहे. ते जिथे जिथे जात तिथे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वैयक्तिक संपर्कातून स्थानिक कार्यकर्त्यांची एक फळी उभी करत. म्हणजे कामाचं विकेंद्रीकरण. अगदी. पुण्यात त्यांनी अहिल्या आश्रमाची स्थापना केली, जे कार्याचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. ते केवळ आदेश देत नसत, तर स्थानिक लोकांना प्रेरित करून त्यांना कामाची जबाबदारी देत. ही संघटनात्मक बांधणी हेच त्यांच्या यशाचं खरं गमक होतं. पण शिंदे यांचं कार्य फक्त अस्पृश्यता निवारणापुरतं मर्यादित नव्हतं, हे त्यांच्या इतर कामांवरून दिसतं. जसं की 1911 मध्ये त्यांनी मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली. देवदासी आणि मुरळी प्रथेला तीव्र विरोध केला. हो, आणि हे त्या काळात खूप धाडसाचं पाऊल होतं. का? कारण या प्रथांना धर्माचा आधार होता. त्यावर थेट हल्ला करणं म्हणजे समाजातील सनातनी गटाचा रोष ओढून घेणं होतं. पण शिंदे यांनी ते धाडस केलं. यातून दिसतं की त्यांचा लढा केवळ अस्पृश्यतेपुरता नव्हता, तर समाजातील सर्व प्रकारच्या अनिष्ट रूढी आणि परंपरांविरुद्ध होता. बरोबर. म्हणूनच 1917 मध्ये त्यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली. त्यांचा उद्देश कोणत्याही एका जातीला झुकतं माप देणं नव्हता, तर मराठा समाजासह संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र आणून त्यांच्यात सुधारणा घडवून आणणं हा होता. म्हणजे ते एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत होते. त्यांनी संस्था उभारली, पण गरज पडल्यावर ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायलाही मागे हटले नाहीत. ते केवळ समाजसुधारक नव्हते, तर एक कृतिशील कार्यकर्ते होते. अगदी योग्य मुद्दा. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 1924चा वायकॉम सत्याग्रह. केरळमधला. हो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. केरळमधील वायकॉम नावाच्या गावात अस्पृश्यांना मंदिराकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांवरून चालण्यासही बंदी होती. अच्छा. या अन्यायाविरुद्ध तिथे सत्याग्रह सुरू झाला होता. आणि या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी महर्षी शिंदे थेट महाराष्ट्रातून केरळला गेले. या एका कृतीतून त्यांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हा स्थानिक नाही, तर तो एक राष्ट्रीय प्रश्न आहे, हे देशाला दाखवून दिलं. नक्कीच. आणि असाच लढा त्यांनी पुण्यातही दिला. 1929-30 मध्ये पुण्यातील पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी झालेल्या सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. हो. पण या सामाजिक लढ्यांसोबतच त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही हात घातला, जो भाग अनेकदा दुर्लक्षित राहतो. हो, आणि हा त्यांच्या कार्याचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. त्यांना हे माहीत होतं की अस्पृश्य समाजातला मोठा वर्ग हा भूमिहीन शेतकरी किंवा शेतमजूर आहे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक उन्नतीशिवाय सामाजिक सुधारणा अपूर्ण आहे. अगदी. म्हणूनच 1926 मध्ये त्यांनी पुण्यात अस्पृश्य शेतकरी परिषद भरवली. 1928 मध्ये मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचं आयोजन केलं. सरकारने आणलेल्या तुकडेबंदी बिलाला त्यांनी जोरदार विरोध केला. का? कारण त्यांना वाटत होतं की या बिलामुळे लहान शेतकऱ्यांचं नुकसान होईल. या सगळ्यावरून त्यांची राजकीय समज ही खूप प्रगल्भ होती असं दिसतं. त्यांनी बहुजन पक्षाची स्थापना करून निवडणुका लढवल्या होत्या. यामागे काय विचार होता? इथे त्यांची राजकीय दूरदृष्टी दिसते. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांमुळे भारतीयांना मर्यादित प्रमाणात का होईना पण मतदानाचा अधिकार मिळाला होता. आणि निवडणुकीत उभं राहण्याचाही. हो, शिंदे यांनी ही संधी ओळखली. त्यांना कळलं की सामाजिक बदलासाठी आता रस्त्यावरच्या लढाईसोबतच कायदेमंडळात राजकीय ताकद मिळवणं गरजेचं आहे. म्हणूनच त्यांनी बहुजन पक्षाची स्थापना केली, ज्याचा उद्देश बहुजन समाजातील सर्व गटांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देणे हा होता. बरोबर. आणि राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा सहभाग होता. 1917च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता विरोधी ठराव पास करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता असं आपण वाचतो. हे किती महत्वाचं होतं? हे खूपच महत्वाचं होतं.
तोपर्यंत काँग्रेस पक्ष अस्पृश्यतेच्या प्रश्नाला एक सामाजिक प्रश्न म्हणून टाळत होता. त्यांचं लक्ष केवळ राजकीय स्वातंत्र्यावर होतं. हो, शिंदे यांनी लोकमान्य टिळकांसारख्या मोठ्या नेत्यांना पटवून देऊन हा ठराव मांडायला लावला. या एका ठरावामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या अजेंड्यावर आला. त्यांनी या प्रश्नाला स्थानिक पातळीवरून थेट राष्ट्रीय काँग्रेसच्या व्यासपीठावर नेऊन ठेवलं. एवढंच नाही तर 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना 6 महिन्यांची सक्त मजुरी झाली. हो, येरवडा तुरुंगात होते ते. यातून त्यांची स्वातंत्र्याप्रती असलेली निष्ठाही स्पष्ट दिसते. एवढ्या सगळ्या चळवळी आणि सत्याग्रह करत असताना त्यांना हेही माहीत होतं की रस्त्यावरची लढाई विचारांच्या भक्कम पायाशिवाय अपुरी आहे आणि म्हणूनच त्यांनी लेखणीलाही आपली तलवार बनवलं. हो, त्यांच्या साहित्य संपदेबद्दल बोलूया. नक्कीच. त्यांचं लेखन हे त्यांच्या कार्याइतकंच महत्वाचं आहे. त्यांचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा 1933 साली प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे केवळ एक पुस्तक नाही, तर ते एक सखोल समाजशास्त्रीय संशोधन आहे. अच्छा. त्यांनी या ग्रंथात अस्पृश्यतेचा उगम कसा झाला, तिचं स्वरूप कसं बदलत गेलं, यावर अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे. हा ग्रंथ म्हणजे या विषयावरचा एक प्रमाणग्रंथ मानला जातो. आणि त्यांचं आत्मचरित्र, माझ्या आठवणी व अनुभव, ते आत्मचरित्र तर प्रत्येकाने वाचायलाच हवं. ते केवळ त्यांच्या आयुष्याची कहाणी नाही, तर 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घुसळणीचा तो एक जिवंत दस्तऐवज आहे. खरंच. त्यातले प्रसंग वाचताना एका महान व्यक्तिमत्वाचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांच्या लेखनात प्रचंड विविधता होती. त्यांनी थिइस्टिक डायरेक्टरीसारखा जागतिक धर्मांची माहिती देणारा ग्रंथ लिहिला, तर भागवत धर्माचा विकास आणि कानडी मराठी संबंध यावरही अभ्यासपूर्ण लेख लिहिले. त्यांच्या रोजनिशीबद्दलही उल्लेख केला जातो. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कोणता पैलू समोर येतो? त्यांची रोजनिशी विशेषतः इंग्लंडमधील वास्तव्यातील आणि येरवडा तुरुंगातील त्यांच्या चिंतनशील आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाची ओळख करून देते. तुरुंगात असतानाही त्यांचं वाचन, मनन आणि लेखन अविरत सुरू होतं. म्हणजे ते फक्त एक कार्यकर्ते नव्हते, तर एक विचारवंत होते. अगदी. आणि त्यांच्या सगळ्या विचारांचं आणि कार्याचं सार त्यांच्या एका वाक्यात दडलेलं आहे: जोपर्यंत अस्पृश्यता नष्ट होत नाही, तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे केवळ राजकीय नव्हतं, तर ते सामाजिक होतं. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे केवळ अस्पृश्यता निवारक नव्हते. ते एक संशोधक होते, एक लेखक होते, शेतकऱ्यांचे नेते होते आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण बहुजन समाजाचे कैवारी होते. हो, त्यांनी शिक्षण, शेती आणि धर्मसुधारणा या तिन्ही क्षेत्रात मूलभूत आणि पायाभूत कार्य केले. बरोबर. यांच्या कार्याचा निष्कर्ष काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते: त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नाला केवळ सामाजिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता त्याला एक राष्ट्रीय आणि मानवाधिकार विषयक प्रश्न बनवलाय. डॉक्टर आंबेडकरांच्या राष्ट्रव्यापी उदयापूर्वी त्यांनी या प्रश्नाची तीव्रता संपूर्ण देशासमोर मांडली आणि त्यासाठी एक देशव्यापी चळवळ उभारण्याचा पाया रचला. त्यांचं कार्य हे आंबेडकरी चळवळीसाठी एक भक्कम पार्श्वभूमी तयार करणारं ठरलं. खरंच. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं जीवन आणि कार्य हे सामाजिक समर्पणाचं आणि दूरदृष्टीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि जाता जाता एक विचार: शिंदे यांनी सामाजिक सुधारणेसाठी संस्थात्मक कार्य, रस्त्यावरची लढाई, राजकीय सहभाग आणि वैचारिक लेखन या सगळ्या मार्गांचा एकाच वेळी अवलंब केला. आजच्या काळात जेव्हा आपण एखाद्या सामाजिक प्रश्नावर काम करतो, तेव्हा आपण यापैकी कुठल्या तरी एकाच मार्गावर जास्त लक्ष केंद्रित करतो. हो, हे खरंय. पण शिंदे यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की खरा बदल घडवण्यासाठी या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी समन्वयाने लढणं किती आवश्यक आहे. आजच्या काळातही त्यांची ही रणनीती तितकीच समर्पक नाही का?